Hello guys, I'm Pratik. And I'm Shreya. We are traveling to Konkan for the first bike ride, And we are very excited. and she's enjoying. Yes. So I don't know how this vlog is gonna be, but this is just for the sake of our memories so that we can see after 5 years come and cherish this memory of our first long bike trip. Yeah. It's kind of a foggy. I don't know my voice is capturing or not, but this is our first bike ride together as a couple. And we are enjoying so far, so good. The beautiful sunrise. It's kind of a foggy morning. So guys, you can see this river, and we are taking halt. Two beauties in one frame. She is really enjoying the ride. चढताना मजा येते असं माहिती आहे खूप चांगलं येतं. बघा हा नुसतं बडबड करत राहते आणि मला सगळं सांगते सो सॅड लाईफ ऑफ Just kids video this. सो आम्ही थांबलो इथे आता For a breakfast. सॉरी कंटा What do you guys? सो आम्ही थांबलो इथे आता ब्रेकफास्ट करायला आणि आम्ही ऑर्डर केली आहे पोहे अँड द व्यू इज अमेझिंग हिअर लाईक वी आर लिटरली सिटिंग इन द मिडल ऑफ जंगल काइंड ऑफ यू कॅन से आय कॅन शो यू आय डोंट नो बॅक कॅमेरा कसं ओपन करायचं आणि इकडे पोहे खाताना दिसते तुम्हाला. दिस इज बुक्कड गाईड्स. दिस इज सच अ ऑथेंटिक प्लेस ॲक्च्युली. And you can see the view, this view first, and then actually middle of the jungle hai kind of, and this road is going to Dapoli as we are traveling. So I'll show you guys the property which we are living in. This is the hotel, this is the pool, and this area is so beautiful and so peaceful around. And now we are leaving to Murud Beach. आणि आम्ही आहेत मुरुड बीचवर आणि आत्ता आलं आमच्या पुढे मॅगी आणि दही भेळ. अँड हिअर शी इज गॉन एन्जॉय इट नाव. शी ऑलरेडी हॅड वन रगडापुरी अँड नाव शी इज गॉन हॅव this much. And we are enjoying our view with our beautiful bike and sunset. आणि आफ्टर पेट पूजा आम्ही लिटरली यानंतरचा वेळ फक्त लोकांना ऑब्झर्व करण्यात, त्यांचे रिॲक्शन्स कॅप्चर करण्यात, त्यांचे इमोशन समजण्यात काढलं आहे. अँड इट गिव्ह अस लिटरली प्लेझंट वाईब. सो आम्ही आता ब्रेकफास्ट करतो आहे ॲट अवर स्टे. अँड फॉर दॅट वी आर हॅविंग मिसळ अँड शिरा अँड प्रॉब्ली चहा अँड ऑल दिस. या सो गुड. हाऊस टेस्ट वाईफ? Amazing. Amazing. So she liked the misal. She's enjoying. Guys, we are heading towards Murud Beach. आणि आज आम्ही बघणार आहोत डॉल्फिन. होपफुली आम्ही निघालो तर आहे डॉल्फिन बघायला आणि आम्ही खूप एक्सायटेड पण आहोत. आणि आणि खूप लेट केला आहे ॲज युजल. आय डोंट नो फॉर सम रिझन हा खूपच जास्ती मेकअप करायला वेळ घेतो आणि मी खूप लवकर रेडी होते. असं काही नाही आहे. सो
एक्झॅक्टली उलट आहे याच्या. आणि आज आम्ही थोडंफार एक्सप्लोअर करू. ॲक्च्युली आलो तर आम्ही स्टेकेशनसाठी आहे, थोडं चिल करायला, बट आम्हा दोघांना पण एक्सप्लोअर करायला फार आवडतं. त्यामुळे आम्ही बघूया काय काय एक्सप्लोअर करतो. आम्ही आज फुल ऑन एक्सप्लोर करणार आहे दापोली अँड फॉर द बेस्ट की आम्हाला डॉल्फिन We're gonna see lighthouse, we're gonna see food, we're gonna see dolphin in morning, and फर्स्ट टाइम हा बीचवर गाडी चालवतो. माझा आवाज थोडा बसला आहे. Why don't you ride a bike? La 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 la. Why don't you ride a bike anymore? Why don't you let in the sun? Why don't you go for a walk? Why don't you look at the garden? Why don't you smile? guys, we are on boarded to boat and moving ahead towards Dolphin Point. I can show you the view. This is the view. This is how we are going ahead. And a beautiful morning. These are some co-passengers. This is, look at the chullu. And we are going. There are a lot of boats taking us for a ride. तुझा एक्सपिरियन्स सांग श्रेया. आर यू एक्साइटेड or scared? आय एम सो एक्साइटेड. We are gonna see dolphin for a first time in life. श्रेया, look at here. कुछ तो शेयर कर भाई उनके साथ. शेअर करेल बघितल्यावर. ओके ठीक. थँक्यू गाईज. इकडे बघ. हॅलो. यहाँ पे रेसिंग चल रही है एंड वी आर ऑलमोस्ट स्पिनिंग एंड हम लोग थोड़ा पीछे पड़ गए अभी. दे हैव जस्ट ओवरटेक डस्ट एंड माई वाइफ इज एंजॉइंग रेस. वी आर जस्ट डन विथ विटनेसिंग डॉल्फिन्स. Guys, we have reached back to beach. हम लोग ऑलमोस्ट 5 to 7 किलोमीटर अंदर गए थे. We had a ferry around I think 30 minutes we got. याला तिथे जाऊन पण पोच द्यायची आहे. किती सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. आम्ही कड्यावरील गणपतीला निघालेलो आणि मध्येच आम्हाला एक सुंदर असा स्पॉट दिसला आहे जो आम्ही बघायला जातो आहे. आय मीन दिस इज आय फील व्हेरी अमेझिंग. श्रेया इज एन्जॉईंग द व्ह्यू अँड गाईज यू कॅन सी द व्ह्यू फ्रॉम हियर. आय थिंक हे पूर्ण हरणे गाव आहे. येस, आणि तो जो तुम्हाला दूर दिसतो आहे तो आय गेस सुवर्णदुर्ग आहे जिथे आम्ही टेम्पलवरून आल्यानंतर जाण्याचा प्लॅन करतो आहे. मे बी बोट्सने जायला लागतं तिथे. दॅट्स वॉट वी गॉट इट फ्रॉम लोकल्स. हियर इज श्रेया एन्जॉईंग द व्ह्यू अँड देयर इज अ standing and yes.
mean this is going all unplanned trip but going too better till now. आम्ही मॉर्निंगला छान डॉल्फिन पॉईंट बघून आलो, डॉल्फिन्स बघून आलो, which we enjoyed lot there, which you must have seen in the earlier vlog. Say hi Shreya. Lost in time, my heart is This is the view. footprints washed away by night in the moon. Amazing यार. आय गेस हे बॅकवॉटर आहे. Oh, look at the river. ओके. Wow, ships. कोकण खरंच खूप भारी आहे. सगळ्यांनी फिरायला इथे यायलाच हवं. आय गेस ते आहे मंदिर. इफ आय एम नॉट रॉंग. लेट्स सी कसला भारी रोड आहे. गणपती बाप्पा. मोरया. हे आहे कड्यावरील गणपतीचं मंदिर, दापोली इंजिनिअरिंग, आणि कडतोय आपला भगवा. आम्ही घेतोय प्रसाद कड्यावरील गणपतीचा. लकीली आम्हाला आरती मिळाली आहे आणि आम्ही छान दोघंही प्रसाद खाल्ला आहे आणि सच अ गुड एक्सपिरियन्स. ॲक्च्युली हे मी जस्ट काही लोकांना इथे विचारलं त्यानुसार 1700च्या काळातलं मंदिर आहे, तेव्हाची स्थापना इथे. आणि पूर्वी इथे येण्यासाठी पूल नव्हता, त्यामुळे लोक पायवाट्याने यायचे, म्हणजे लिटरली नावेने यायला लागायचे या मंदिरामध्ये. आणि खरंच वर्थ आहे, म्हणजे खूपच सुंदर मंदिर आहे. इकडे शिवाची मूर्त आहे आणि शिवलिंग आहे आत या मंदिरामध्ये. आणि मंदिर इज टू प्लेझंट, असं मस्त वाईब देत आहे, वाईब पॉझिटिव्ह वाईब अशी मस्त वाटत आहे. गावाकडली मजाच वेगळी आहे आणि त्यात मला याच्यासोबत जावं लागत आहे. सॅड आहे. सुपारीची झाड आहेत ॲक्च्युली. सी गाईस सी सुपारी आहेत ते. हेच आम्हाला खरं आवडतं कोकण. छोटे छोटे रस्ते आणि नाही त्यातून ऐकायचं जाणारे तुझं रस्ते. कोणाला सांगायचं त्या नारळाची झाडं नाही. तू आणि ती जस्ट मस्त भांडली आहे म्हणून ही अशी करते बरं का मला. अंजले बीच आणि इकडे बीच आहे आणि तरी बंदर म्हणजे तरी बंदर म्हणजे नाही माहिती याला कायच म्हणावं. आणि हा मराठी शाळेतून शिकलेला आहे, अर्ध्या गोष्टी याला माहितीच नाही. घोडा तबडक 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 तबडक. ट्रॅफिक जाम. गाईस ट्रॅफिक फक्त पुण्यात नाही तर बीचवर पण जाम होते. एका कारमुळे ट्रॅफिक जाम. ट्रॅफिक जाम नाही. हो. बीच बघायचं होतं असं. मला कळत नाही आम्ही उन्हात बीचला का आलेलो. कोकणाची रस्ती साधी रस्ती नाही आहे ती, लोक. कोकणात अशी छान नागमोळी रस्ते असतात मित्रांनो, आणि छान बाजूला नारळाची झाडं, आणि त्यात अशी ट्रॅफिक जाम होते नेहमी. पण मला आवडतात ॲक्च्युली छोटी रस्ते आणि मजा येते. म्हणजे गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट करा. आजपर्यंत शेत लाईट हाऊसची हाईटच ऐकलेली आहे. लाईट हाऊस आज मला रिअलमध्ये बघायचं आहे. खरंच ते वरचं हाईट आहे पण की नाही. मला वाटतं लाईट हाऊस तुम्ही कसं बघताय ते मॅटर करते.
टाटा. मित्रांनो आम्ही आलो आहे लाईट हाऊस बघायला, बट आय थिंक दिस इज क्लोज फॉर द टुरिस्ट. हॅव टू गो बॅक. येस. सो आम्ही एका स्पॉटवर थांबलो आहे जिथे मला खूप सुंदर व्ह्यू दिसतोय, ज्यात मी माझी बाईक आणि मागचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय. तसेच आम्ही जरा अंजिराच्या एक पुढे आलो आहे. ॲक्च्युली आम्ही लाईट हाऊस बघायला आलेलो, पण हा जो व्ह्यू दिसतोय आम्हाला आणि हा स्पॉट ॲक्च्युली इथे कोणीच नाही आहे. सो हा इकडे बॅकयार्डला लाईट हाऊस तुम्ही बघू शकता. आणि बाईक आणि जस्ट रँडम स्पॉटला ॲक्च्युली थांबलो आहे. खूपच सुंदर आहे ॲक्च्युली इथनं व्ह्यू, अप्रतिम म्हणेल मी. सो तिकडे जो तुम्हाला किल्ला दिसतोय तो सुवर्णदुर्ग आहे, जिथे आम्ही चालला थोड्या वेळात. दूर दूरपर्यंत बीचेस. इकडे श्रेया मॅडम स्वतःच काहीतरी चाललंय, ते स्वतःच मस्त पोज देत होते. फुल एन्जॉय चाललंय मस्त व्ह्यूचा. Waves are crashing on the shore. Golden sands, I long for more. A salty breeze, a sweet embrace. आता आम्ही जातोय सुवर्णदुर्गला. तिकडे छान फेरीची बोट राईड आहे छोटी, आणि या फारशा मोस्टली फिशिंग शिप्स आहेत. या शी जस्ट फुल मजा चालली इकडे. इकडे बघ. हे स्टोरी सांगतात ॲक्च्युली. एकदम कूल बॉय दिसतोय हा. हा आहे किल्ला, आणि आम्ही आता जातोय थ्रू बोट. पुणेपासून प्रोटेक्शन. हो, आम्ही आत्ता जस्ट या बोटनी आलोय, आणि श्रेय येते आत्ता जस्ट, आणि पोहोचलोय आम्ही सुवर्णदुर्गला. ॲक्च्युली पाण्यामध्ये किल्ला आहे, अवे फ्रॉम द कोस्ट. आणि लेट्स सी आत कसं आहे ते. दिसायला तर खूप सुंदर दिसतोय. हा आहे एंट्रन्स गेट सुवर्णदुर्ग किल्ल्याचा. खूप असं अबँडंड वाटतं आहे फोर्ट ॲक्च्युली, बट लेट्स सी आत काय आहे. या सो दिस इज द गेट. इथे जी पीस आहे ना, ती म्हणजे आल्याशिवाय खरंच एक्सपिरियन्स करता येणार नाही. बट आय विल से स्पीचलेस. किल्ल्यात काही असं फारसं बघण्यासारखं नव्हतं, बट इथे आम्ही थोडा वेळ बसलेलो या स्पॉटला, आणि वी फील रिअली अमेझिंग. आम्ही इथे दाराजवळ पण बसलेलो. सो तुम्ही एक वन टाईम एक्सपिरियन्स म्हणून फॉर शुअर येऊ शकता इथे, आणि यू कॅन स्पेंड हाफ ॲन आवर हिअर, आणि छान बोट राईड एक्सपिरियन्स करू शकता. सो या इट्स लाईक वन टाईम कम प्लेस, बट इफ यू रिअली लाईक अ पीस देन ऑब्वियसली यू कॅन कम हिअर. इट्स टाईम टू से गुड बाय टू सुवर्णदुर्ग, अँड वी आर हेडिंग बॅक. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही लिटरली गेल्या 10 मिनटापासनं हे सगळं घर बघतोय. इथे छान मे बी यांचा कट केलेला राईस आहे, आणि हे छान बिल्स ठेवले आहेत. हे लोक इथेच राहतात, ते यांचं घर आहे. कपडे वाळवले छान. बाजूला नारळाचं झाड आहे, मागेच त्यांची लँडफिल्ड आहे. मे बी ते इथे पिकवतात जे काही धान्य वगैरे आहे त्यांचं, आणि मागे डोंगर आहे. सो फॉर अ पीपल लाईक अस, लाईक हू आर स्टेइंग इन सिटी, दिस इज ॲक्च्युली अ ड्रीमी होम. दॅट्स वॉट माय वाईफ इज सेईंग अँड इवन आय फीलिंग. आणि लिटरली हे जे पीस आहे यांच्या घराचं, हे पीस एक्सपिरियन्स करायला आपल्याला खूप दूर ट्रॅव्हल करायला लागतं शहरातल्या लोकांना, आणि दिस इज व्हेरी रेअर फॉर अस टू सी अँड फाइंड दिस पीस. अँड वी कांट टेल यू द वेदर हिअर,
It's too amazing. You can see the birds, voices and sounds. It's a pleasant morning. And we are almost ending up this trip. We are taking sign off. So our bags are ready. These are our saddle bags. Shreya is all set. She's ready. Here are our helmets And this is and gloves. And this was our room for a 2-day stay. This was amazing. I can show you the gallery view as well. So their side, there was a sea. It's just 1 kilometer away from here. And yeah, like beautiful. हमारी बाइक नीचे खड़ी है. Yes, like Shreya, say hi. Hello. Shreya. Hey, hi guys. So Shreya, कसा होता experience? This is all. He's Right. ready with his gears. And this is us. So we are signing off with this trip. And hopefully new vlogs will come from Yeah, this our was- more travel vlogs will come hopefully. We're gonna click some videos till we reach, but yeah, we are signing off from this hotel. Yeah. So yeah, all set for a ride. Yes, bye bye. Finally we are leaving. We are saying goodbye to this beautiful property. And here we are all set with all the gears. सो आम्ही आत्ता एकदा पहिला स्टॉप घेतोय इन अ रिटर्न जर्नी. आणि ते जस्ट बिकॉज श्रेयाला क्रॅम्प आलाय पायाला. शी वॉज व्हेरी अँग्री ऑन मी. शी इज लाईक आय डोंट वॉन्ट कम फॉर अ नेक्स्ट राईड. हा श्रेया, काय झालं सांग जरा यांना. तुला काय झालं तुला आता? पाय दुखून आलेला माझा. आणि काय होत होतं नेमकं? तू काय बोललेलीस मला? थांबत नव्हता. आणि तुला माझ्यासोबत राईडला यायचं होतं हे परत कधीच. सो आम्ही ॲक्च्युली तिथे तिने मला तिथे थांबवलेलं पुणेमध्ये खड्ड्यांच्यामध्ये. बट नाव मी तिला इथपर्यंत चालत आणलं आहे. अँड नाव वी आर इन सावली आरामात जिथे थांबतो आहे आम्ही. खूप असं मिडल ऑफ जंगल आहे हा पण रस्ता ॲक्च्युली. आणि खूप छान शांतता आहे इथे असं. यू कॅन सी ऑर यू कॅन हिअर द बर्ड व्हॉइसेस. सी अमेझिंग आहे म्हणजे. And finally we reached home after almost 468 kilometers of ride. And here is Shreya. थकली आहे जामती एकदम. It was actually a successful ride. This is our parking. ही आमच्या भावाची गाडी आहे आणि ती 200XCV. घाण ट्रॅफिक लागलेली आम्हाला मुळशीच्या पुढे. म्हणजे ऑलमोस्ट आमचा एक 1.5 ते 2 तास गेला आहे फॉर दिस लास्ट 40 किलोमीटर. बट या वी डिड इट सक्सेसफुली. इट्स ऑलमोस्ट 7 PM. So yeah, we are ending this vlog here. We have genuinely given us our best, and yeah, that's it.